म्हणजे नार्कोटिक्सचा अहवाल सरांपाशी आलेला आहे, पण सरांनी ते तपासाचा गुपित भाग आहे म्हणून अजून काही आम्हाला सांगितलं गेलेलं नाही आहे. पण जोपर्यंत गोट्या गित्ते सापडत नाही तोपर्यंत तर या केसमध्ये काहीच होत शकत नाही. आता तर मला असं वाटतंय की गृह खातं आणि म्हणजे हे सगळे SIT हे एक ते म्हणतात ना माकडाच्या हातात चॉकलेट दिल्याप्रमाणे ह्या प्रकरणात म्हणजे असं काहीच मला आज तर पंकज कुमार सरांना बोलून वाटलं की म्हणजे मला तर न्याय भेटत नाही. जे माझा पहिला जे म्हणजे इथल्या स्थानिक पोलिसांनी जे केलं तेच मला पंकज कुमार सरांच्या तोंडातून बी आज बाहेर आलं त्यांच्या. आणि मला एवढं म्हणजे एवढं हे झालं ना, मी एवढा संघर्ष करून बी म्हणजे माझ्या नवऱ्याचे आरोपी बाहेर येत नाहीत. मी सांगू शकत नाही, माझी अशी आज भावना झाली होती. तुम्ही या संदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांशी भेटला होता आणि उमेश कौरचे पंकज कुमार त्यांची मागणी स्वतः तुम्ही केली होती? हो, सगळ्यांची मागणी केली. म्हणजे सगळ्यांना मला वाटलं की खरंच माझ्या नवऱ्याला न्याय देतील, पण नाही. एक खातं खूप म्हणजे असं नाकाम आहे सगळं. मी मुख्यमंत्री साहेबापासून बी जाऊन माझ्या नवऱ्याला न्याय भेटत नसल ते SITचं मला करायचंय काय. मी अगोदरच म्हणलं होतं की जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत माझा संघर्ष राहणार, पण यापुढे मी काय संघर्ष करू हे मला प्रश्न पडलाय. असं काय झालं तुमचा पंकज कुमारचं? म्हणजे एवढं झालं की जोपर्यंत गोट्या गित्ते सापडत नाही तोपर्यंत या केसमध्ये काहीच होऊ शकत नाही. आता गोटा गित्ते कुठे लपलाय, पाताळात लपलाय का भूत ह्याच्यात गेलाय काय माहिती, आता कशात काय झाले. मग काहीच होऊ शकत नाही म्हणलं आपण त्यांच्याकडून आशा काय करायची. यासाठी कडून ती शेवटी आता 3 तास आमची चर्चा झाली, पण शेवटी 3 तासात जे या स्थानिक पोलिसांनी केलं शून्य तपास, तसाच मला शून्य तपास वाटला पंकज कुमार सरांच्या बोलण्याहून. पुढची दिशा काय असणार? पुढची दिशा एवढीच आहे, माझी मुख्यमंत्री साहेबांना एवढी मागणी आहे की साहेब मला तुम्ही परत भेटीची टाइम द्या. का तर माझ्या नवऱ्याला इथं म्हणजे ह्या परळीतून आणि ह्या म्हणजे जे परळी पोलिसांनी केलं तेच SIT पथक काकून बी होत आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मला तुम्ही भेटीचा टाइम द्या. IPS पंकज कुमार यांच्यावर दबावाचं नाही, पण वाल्मिकराच्या घरातून काहीतरी सूत्र हलत आहेत हे मला आज वाटलं. यापूर्वी पण आरोप करण्यात आले होते त्याला काय सांगायचं? नाही, साहेबांचं जे नाव घेतलं ते साहेबांवर आम्हाला पहिल्यापासूनच आमचा साहेबांवर डाऊट नव्हता. आमचा पहिल्यापासून वाल्मिक कराडवरच डाऊट होता. कारण मला खुद यलमाटे पोलीस म्हणलेले होते की बंगल्यावर फोन आला आणि तपास थांबवला. बंगला म्हणजे आता धनंजय मुंडे साहेबाचं तिथं जगमित्र कार्यालय आहे. जगमित्र कार्यालयातल्या त्यावेळेसचा सगळा कारभार वाल्मिक कराड सांभाळत होता. त्याच्याशिवाय असं पान बी हलत नव्हतं परळीतलं. मग त्यानंच तपास थांबविला आणि त्याच्याच मार्फत ह्या म्हणजे त्याच्याच मुलांनी कट रचून खून बी केला आहे. मी सगळा पूर्वनी जबाब दिला, सगळं दिलं, पण आरोपींना अजून अटक करत नाहीत. का करत नाहीत अटक? मग ह्यांना खरंच मग दबाव आहे का? आणि जे दबाव येत असेल ते वाल्मिकराच्या घरातूनच त्यांना जे आहे ते दबाव आहे. तुमच्या पदापासून कोणी एखाद्या प्रेस घेते आणि एखाद्या नेत्याला बदनाम करते, तुम्हाला काय वाटतं? नाही, अशी अफवा पसरायला नाही पाहिजे होती. कारण जर आपल्या हातात अहवाल असेल, जर आपल्या हातात ठोस पुरावा असेल तरच आपण ठामपणे बोलावं, माझं असं मत आहे. मग अशा लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे? नाही, ते तर आता SIT पथक घेईल. गुन्हे तर दाखल होणारच त्यांच्यावर. कारण त्यांनी जर अहवाल हातात नसताना जर ते प्रेस घेऊन बदनाम करत असतील आणि पुन्हा मग त्यांच्या बी असं नाही की त्यांनीच फक्त हे केलं, पण जगमित्र कार्यालयातून बी त्या दिवशी प्रेस झाली, त्यांच्या खिलाफ केस होत गेली. त्यांनी बी काय सांगितलं, ते नितीन निर्मल आहे, त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की मच्छर मेले तर पोलीस स्टेशनला केस करावं का, ग्रामपंचायतनं बघितलं पाहिजे. मग आता महादेव मुंडे हा एक मच्छर टाईप होता का? त्यांनी मोप उदाहरण वेगवेगळे दिले, पण महादेव मुंडे एक मच्छर होता का? ते परळीत मारला आणि त्यांच्यासाठी आवाज कोणी उठवला नाही गेला पाहिजे. राजभाऊ फडचं चुकलं की त्यांनी धनंजय मुंडे साहेबांचं नाव घेतलं, पण त्यांनी पण एक पद्धतीचा आवाजच उठवला होता ना महादेव मुंडे केस प्रकरणात की काहीतरी होईल. पण आम्हाला माहिती नव्हतं की ते साहेबांचं नाव घेतील. आमचं साहेबांवर पहिल्यापासून डाऊट नाही आणि मी पहिल्यापासून त्यांचं नाव पण घेत नाही, पण साहेबांनी मदत करायला पाहिजे होती एवढं आम्हाला वाटत होतं. पण जे मला म्हणजे एवढ्या ह्याच्यातून जे मला दादांचं हे भेटलंय, एवढ्या ह्याच्यातून मला एक पाठीमागं राहणारा भाऊ उभा राहिला भेटलेला आहे. आणि अजून मी या तपासात संघर्ष करेल
आणि मुख्यमंत्री साहेबांशी भेट घेईल. कधी भेटणार तुम्ही? आता मनोज दादांशी बोलून मी मुख्यमंत्री साहेबांशी हे घेणार आहे. ओके ओके